नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया छत्तीस जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। जळगाव अपघात प्रकरणी आरोपींना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी। रामदेववाडी परिसरात भरधाव कारच्या धडकेत महिलेसह 3 मुलांचा झाला होता मृत्यू। बीडच्या परळीत बूथ कॅप्चरिंगच्या आरोपाचे व्हिडिओ शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात सादर। बूथ कॅप्चरिंगच्या ठिकाणी फेरमतदानाची मागणी। मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावलेल्या दुष्काळ आढावा बैठकीला 8 पैकी 5 पालकमंत्र्यांची गैरहजेरी। पालकमंत्री तानाजी सावंत आणि गिरीश महाजनांचीच फक्त बैठकीला उपस्थिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरातील अंबाझरी तलावाची केली पाहणी। मान्सूनपूर्व कामाची पाहणी करत घेतला आढावा। पुण्याच्या इंदापूरमध्ये तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञाताकडून हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी। नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या वेअरहाऊसमध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार। मतमोजणी परिसरात स्वच्छता राहावी यासाठी पालिकेकडून विशेष पथकाची नेमणूक। नाशिकमध्ये सायबर पोलिसांकडून रील्स बहाद्दर मतदारांचा शोध सुरू। मतदान केंद्रातील गैरवर्तन आणि नियमभंगाचा गुन्हा दाखल होणार। मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी 1837 टँकरने पाणी पुरवठा। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 698 टँकरने पाणी पुरवठा। प्रत्येक टँकरकडून 3 ते 4 फेऱ्या। जायकवाडी धरणात फक्त 4% पाणीसाठा शिल्लक। धरणाखालील गोदावरी नदीचं पात्र कोरडं पडायला सुरुवात। गोदावरी तीरावरील गावं ओसाड पडण्याच्या मार्गावर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी कोरडी ठाक। शिवना नदीचं जिल्ह्यातील 100 किलोमीटरचं पात्र कोरडं। शिवना नदीकाठची शेतीही पाण्याअभावी होरपळली। चारा पाण्याच्या टंचाईमुळे गुरांची विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरांच्या बाजारात मोठी गर्दी। 1 जूनपासून टॅग नसलेल्या जनावरांची खरेदी विक्री बंद। जनावरांसंदर्भात सर्व माहिती उपलब्ध होत असल्याने इयर टॅगिंग आवश्यक। अहमदनगर जिल्ह्यात 16 लाख जनावरांचं टॅगिंग पूर्ण। परभणीच्या जिंतूरमधील बोरी गावात पाण्याची भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी नागरिकांची भटकंती। बोरी ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाण्यासाठी 2 टँकर सुरू। नांदेड जिल्ह्यातील प्रमुख आसना नदीचे पात्र कोरडं। जिल्ह्यातील 21 गावांना टँकरने पाणी पुरवठा। नदीत पाणीच नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर पाणी टंचाईचं संकट। लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणासाठी वॉर रूमची स्थापना। 26 गावं आणि 12 वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा। 43 कोटी 76 लाख रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी। धाराशिव शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट। धाराशिव शहराला 9 दिवसातून एकदा पाणी, तर तुळजापूर, कळंब, उमरग्यात 8 दिवसातून एकदा पाणी। जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गिरणा धरणातून 4थं आवर्तन सोडलं। 2000 क्युसेक पाणी फक्त पिण्यासाठीच। शेतकऱ्यांना शेतीपंप बंद ठेवण्याचं प्रशासनाचं आवाहन। दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केळीची बाग उखडून टाकली। पाण्याअभावी शेतकऱ्यांकडून 1000 केळीची झाडं उद्ध्वस्त। अनेक गावं टँकरवर अवलंबून। धाराशिव जिल्ह्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण। ग्रामीण भागात 135 टँकरने पाणी पुरवठा। पाण्यासाठी नागरिकांच्या रांगा। धाराशिव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई। बैलगाडी सायकलवरून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण। सोलापूर जिल्ह्यात पाण्याच्या अभावामुळे फळबागा धोक्यात। पैसे देऊन टँकरद्वारे लिंबाची बाग जगवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न। धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे घरांचंही मोठं नुकसान। घरावरील पत्रे उडून गेल्याने नागरिक हवालदिल। सरकारने पंचनामे करून मदत द्यावी, नागरिकांची मागणी। वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील आगर गावात वादळामुळे मोठं नुकसान। अनेक घरांसह शाळेचं छत उडालं। विद्युत खांबाचंही नुकसान। सोलापूरच्या माढ्यातील वळे गावाला वादळी वाऱ्याचा फटका। डाळिंब, केळी, सीताफळ, पेरू या बागांचं नुकसान। सोलापूरमध्ये पाण्याच्या तुटवड्यामुळे उभ्या बागा कापून टाकण्याची वेळ। पाणी टंचाईमुळे 2 एकरावरील द्राक्ष बाग जळाली। वर्ध्याच्या येसगाव येथे अवकाळी पावसामुळे फळ पिकाचं नुकसान। शेतातील डांगर आणि टरबूज पिकाला फटका। शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी। धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे फळबागा आणि इतर पिकांचं मोठं नुकसान। पंचनामे करून शासनाकडे 87 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव। शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत। चंद्रपुरात तापमान वाढल्याने नागरिक घरात बंदिस्त। शीतपेय आणि उसाचा रस पिऊन नागरिकांची उन्हाशी सामना। तर रुग्णालयांमध्ये आरोग्य यंत्रणेकडून उष्माघातासाठी शीतकक्षाची उभारणी। वर्धा जिल्ह्याचा पारा 43.2 अंशावर वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण। उन्हामुळे रस्त्यावर वर्दळ कमी।
अमरावती तापमानाचा पारा 42 अंशावर. उन्हाच्या कडाक्यामुळे रस्ते निर्मनुष्य. 26 मे पर्यंत उष्णतेची लाट राहणार, हवामान विभागाचा अंदाज. जळगावमध्ये अतिउष्णतेमुळे केळी पिकाला मोठा फटका. पीक विम्याच्या माध्यमातून मदतीची शेतकऱ्यांकडून मागणी. नांदेडच्या अर्धापुरात केळी पिकावर विघ्न. करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल. नाशिकमधील बाजार समितीत कांदा भावात घसरण सुरूच. कांद्याला सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल भाव. दरात 500 ते 600 रुपयांची घसरण. वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवणार. तसंच बोगस बियाण्यांपासून फसवणूक टाळण्यासाठी घरचंच बियाणं पेरावं, कृषी विभागाचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यात खरीप पूर्व मशागतीची कामं अंतिम टप्प्यात. शेतकऱ्यांकडून पेरणीसाठी शेत तयार. शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या कोदरी तलावामधील शेकडो माशांचा अचानक मृत्यू. तलावाच्या पाण्यात माशांचा खच. अमरावती जिल्ह्यात कृषी पणन मंडळाच्या वतीने प्रथमच आंबा महोत्सवाचं आयोजन. गावरान केशर आणि हापूस आंब्याला अमरावतीकरांची पसंती. सोलापूरच्या माढ्यामधील मोडनिंब गावातील विठ्ठलसाहेब देवस्थानच्या यात्रेला सुरुवात. चैत्र वैशाख पौर्णिमेला भरणारी ही यात्रा आता पुढील काही दिवस चालणार. सोंगाड्या गाड्या खास आकर्षण असणार. भंडाराच्या मोहाडीमधील प्रसिद्ध चौंडेश्वरी मंदिराच्या गाभाऱ्यात एसीची सुविधा. उकाड्यापासून त्रस्त भाविकांना गारेगार वातावरणात दर्शनाचा लाभ घेता येणार. रत्नागिरीतील जैनपेठी बंदरावरील एक्सपोर्टरचा भार हलका केला जाणार. आता कोकणला एग्रो एक्सपोर्ट हब बनवण्याचे प्रयत्न सुरू. कोकणातील बंदरांचा एक्सपोर्टसाठी सर्वे. अमरावतीत कोरोना काळातील 100 खाटांचं रुग्णालय बंद अवस्थेत. 39 लक्ष रुपये निधीतून उभारलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची झाली दुरावस्था. कृष्णाकाठी चिखल पळवण्यासाठी भिंगरी पक्ष्यांचा गराडा. 200-250 पक्ष्यांच्या कृष्णाकाठी लक्षवेधी गोंगाट.